गेल्या 3 दिवसांपासून आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा एक परिपत्रक जारी केलेलं आहे। यामध्ये उद्या म्हणजेच 7 जुलै 2026 रोजी सुद्धा ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शाळा असू द्यात, कॉलेज असू द्यात, विद्यालय असू द्यात, महाविद्यालय असू द्यात, माध्यमिक असू द्यात, उच्च माध्यमिक असू द्यात अशा सर्व शाळांना एकत्रितरित्या सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। शनिवारी सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली होती, सोमवारचा दिवस सुद्धा सुट्टीचा जाहीर करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर मंगळवार म्हणजेच उद्याचा दिवस सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुट्टीचा दिवस जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। यामागचं कारण म्हणजे आपण बघितलं तर गेल्या 2 दिवस 4 आणि 5 तारखेला रेड अलर्ट देण्यात आला होता। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सर्वत्र ठाणे जिल्ह्यासह बदलापूर शहराला सुद्धा पावसानं झोडपलं आणि त्यानंतर आज सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि आज बदलापूर शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। धोक्याची पातळी उल्हास नदीनं ओलांडली होती आणि त्याच्यानंतर आपण बघत असाल तर आता उद्या सुद्धा ऑरेंज अलर्ट जो आहे तो ठाणे जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। म्हणजे उद्या सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर विद्यार्थी जर शाळेत गेले तर अडकण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती बदलापूर शहरात, परंतु झाडं उन्मळून पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या आणि ही बाब लक्षात घेत पुन्हा एकदा या घटनांमध्ये वाढ होऊ शकते। उद्या सुद्धा या घटना होऊ शकतात आणि त्यामुळे या घटना जर घडल्या तर कुठे विद्यार्थी अडकू नये, पालक अडकू नये, त्यामुळे हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 7 जुलै 2026 रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे ठाणे जिल्ह्याला आणि ही बाब लक्षात घेत उद्या सुद्धा सगळ्या शाळांना एकत्रितरित्या सुट्टी जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे आणि त्या संबंधीचं परिपत्रक सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेलं आहे। आता यापुढे जे काही अपडेट्स असतील पावसाच्या आणि इतरही न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून नक्की आम्ही तुम्हाला अपडेट देऊ। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शाळेपर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। धन्यवाद।